फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके परत एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. आज आपण बघणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अगेन दोन क्रिया आहेत पण भूतकाळातल्या. चालू पूर्ण भूतकाळ. पहिल्यांदा आपण ते समजून घेऊया की कशा प्रकारे त्यांची ऍक्शन चालू असते. क्रिया भूतकाळामध्ये सुरू होते. एका पर्टिक्युलर टाइम नंतर क्रिया भूतकाळामध्येच संपते. त्याचा प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये काहीही संबंध नसतो. फॉर एक्झाम्पल, क्रिया भूतकाळामध्ये सुरू झाली. जसं की तुमची जर 10वी झालेली असेल तर तुम्ही एका शाळेमध्ये शिकत होतात, बरोबर आहे. क्रिया मे बी तुम्ही लहान गटामध्ये पहिलीमध्ये किंवा 5वीमध्ये किंवा 8वी 9वीला सुरू केलेली असेल आणि ती क्रिया 10वीला संपलेली. कसली क्रिया? तर त्या पर्टिक्युलर शाळेमध्ये शिकण्याची क्रिया. जसं तुम्ही पहिलीला त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतला, पहिलीपासून तुमचं शिक्षण सुरू झालं, 10वीला तुमचं शिक्षण पूर्ण झालं, ओके, आणि तुम्ही ती शाळा आता सोडली आहे. त्यामुळं तुम्ही त्या शाळेमध्ये पुढे शिकण्याचा म्हणजे आत्ता प्रेझेंट मध्ये शिकण्याचा आणि परत पुढे फ्युचर मध्ये शिकण्याचा काहीही संबंध राहत नाही. तर ही जी क्रिया आहे, स्टार्ट तुम्ही पहिलीला केलेला आहे, एंड तुम्ही 10वीला केलेला आहे आणि जेवढा तुमचा पहिली ते 10वीचा टाइम स्पॅन आहे तो कंटिन्युअसली शिकण्याचा चालू होता आणि तो 10वीला संपला आहे. ती क्रिया तिथं संपलेली आहे. तिचा आत्ता बोलत असताना प्रेझेंट मध्ये तिथे शिकण्याचा काही संबंध नाही आणि फ्युचर मध्ये शिकण्याचा काही संबंध नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अजून एक उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल, तुमचे पप्पा रिटायर झाले, ओके. एक्झाम्पल, अजून काम करत असतील पण आपण समजूया की तुमचे पप्पा तर रिटायर झालेले आहेत. तर रिटायर झाल्यानंतर म्हणजे इथंपर्यंत त्यांची क्रिया चालू होती. तुमचे पप्पा एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या ऑफिसमध्ये किंवा स्वतःच्या बिझनेसमध्ये काम करत होते, बरोबर आहे. तर क्रिया एक 20-25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी सुरू झालेली. आपण समजूया 30 वर्षापूर्वी सुरू झाली. 30 वर्षापूर्वी सुरू झाल्यानंतर न ते रिटायर होईपर्यंत तुमचं काम करण्याचं काय होतं, टाइम सुरू होतं. त्यांचं आता 50वं वय असल्यामुळे, आता मीन्स 50व्या वर्षी ते रिटायर झाले, म्हणजे 30 वर्षापूर्वी क्रिया सुरू झाली, त्यांच्या 50व्या वर्षी ती क्रिया सुरू संपली. तर हा जो टाइम स्पॅन आहे तो कंटिन्युअसली चालू होता. काम करण्याचा, ऑफिसला जाण्याचा, शेतामध्ये काम करण्याचा, जो रिटायर झाल्यानंतर संपलेला आहे. त्यामुळे पप्पा तुमचे आता प्रेझेंटमध्ये ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याचा किंवा फ्युचरमध्ये परत त्याच ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याचा काहीही संबंध राहणार नाही. सो दॅट इज अ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. क्रिया भूतकाळामध्ये सुरू होते. क्रिया पर्टिक्युलर टाइम नंतर भूतकाळातच संपते. त्याचा प्रेझेंट आणि फ्युचर या दोन्हीमध्ये काहीही संबंध राहत नाही. तो आपण काळात शिकतो. आता ह्याच्यामध्ये परत क्रिया जर भूतकाळामध्ये सुरू झालेली असेल तर एक तरी आपण त्याचं स्टार्टिंग पॉइंट सांगू शकतो. जसं आपण प्रेझेंट मध्ये बघितलं होतं सिन्स आणि फ्रॉम. एक तरी आपण स्टार्टिंग फॉर्म टाइम बघू शकतो किंवा एंड टाइम बघू शकतो किंवा जेवढा टाइम स्पॅन तुम्ही केलेला आहे तो तुम्ही घालू शकता फॉर. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या प्रिपोजिशनचा वापर करू शकतो. कोणकोणत्या? एक सिन्स किंवा फ्रॉम, बिगिनिंग सांगण्यासाठी. जेवढा टाइम ते काम केलेले आहे, जेवढा वेळ आपण शिकलेलो आहे त्या शाळेमध्ये, जेवढा वेळ तुमची मम्मी घरातलं काम केलेली आहे, तो टाइम स्पॅन सांगण्यासाठी फॉर ह्या प्रिपोजिशनचा वापर करू शकतो. किंवा एंड ऑफ दॅट ऍक्शन, तुमची जी क्रिया आहे ती कुठं संपली ते सांगण्यासाठी आपण टिल, अंटिल किंवा अप टू या प्रिपोजिशनचा वापर करू शकतो. ऑलरेडी आपण सिन्स आणि फॉर्म कसं वापरायचं आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये बघितलेलं आहे. फॉर म्हणजे च्यासाठी, 5 वर्षासाठी, 25 वर्षासाठी, 2 तासासाठी, 2 महिन्यासाठी. तर हे काय आहे, पण फॉर मध्ये घेऊ शकतो. आणि अप टू, अंटिल पर्यंत आपण काय करू शकतो, टिल 1999, टिल 6 o'clock, अप टू माय बर्थ. अशा प्रकारचे शब्द आपण तिथं घालू शकतो. सो वी विल सी द स्ट्रक्चर नाउ. सब्जेक्ट प्लस परफेक्ट आहे पास्ट मध्ये, त्यामुळे आपण हॅड हे हेल्पिंग वर्ब घेतलेलं आहे.
दोन क्रिया जोडून आलेल्या आहेत म्हणून बीन प्रत्यय घेतलेला आहे. कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून क्रियापदाला आयएनजी लावलेला आहे. ऑब्जेक्ट आणि टाइम. टाइम मध्ये आपण आता बघितलेले आहेत वर जे आपण प्रिपोजिशन यूज केलेले आहेत त्यांचा वापर आपण करू शकतो. करत आलेलो होतो. हॅड म्हणजे होतो, बीन आलेलो आणि वर्ब आयएनजी म्हणजे करत. काय करत आलेला होता? फॉर एक्झाम्पल, been studying in XYZ school for 12 years. 12 वर्षांसाठी मी XYZ शाळेमध्ये शिकत आलेलो होतो. तुमची क्रिया 12 वर्ष चालू झालेली आहे. जसे की तुम्ही 10वी पर्यंत होतात म्हणजे 10वीच्या अगोदर 12 वर्ष सुरू झालेली आहेत. म्हणजे तुम्ही तिथे किती पासून शिकत होतात बघा, तर 12 वर्ष तुम्ही त्या पर्टिक्युलर शाळेमध्ये शिकत आलेला होता. आता तुम्ही शिकत नाहीयेत. शिकण्याची, त्या शाळेमध्ये शिकण्याची क्रिया संपलेली आहे. पण जेवढे 12 वर्ष तुम्ही शिकत होता ती क्रिया शिकण्याची चालू होती. My father had been working in MSEB till 2000. 2000 पर्यंत माझे वडील MSEB मध्ये काम करत आलेले होते. म्हणजे 2000 च्या अगोदर तिथं काम करत होते. 2000 ला काम करायचं त्यांचं संपलेलं आहे. Guard had been guarding the building since 9 PM. 9 वाजल्यापासून, रात्रीच्या 9 वाजल्यापासून गार्ड बिल्डिंगचा पहारा देत होता. कधी संपलेला आहे माहित नाही, पण स्टार्टिंग क्रिया माहिती आहे की रात्री 9 ला तो आला. त्याची ड्युटी रात्री 9 ला सुरू झाली आणि तेव्हापासून तो बिल्डिंगची देखरेख करत आलेला होता इन द सेन्स कुठंतरी संपलेला आहे. त्याची ड्युटीचं टायमिंग कधी संपलं माहित नाही, पण आता तो नाहीये कारण त्याचं काम करणार तो तिथं दिसत नाहीये. म्हणजे संपलेली क्रिया आहे, पण स्टार्टिंग पॉइंट इथं आपण दाखवलेला आहे. प्लेयर्स हॅड बीन टेकिंग रेस्ट फ्रॉम 3 hours. 3 तासापासून प्लेयर्स रेस्ट, विश्रांती घेत आलेले होते. 3 तासापासून घेत आले होते. कधी संपलंय माहित नाही. 3 तासापासून सुरू झाले होतं. काहींचं 2 तासापूर्वी संपलं असेल, काहींचं थोड्या नंतर संपणार असेल वगैरे. तर इथे पण आपण काय केलेलं आहे, स्टार्टिंग पॉइंट घेतलेला आहे फ्रॉमचा वापर करून.
मोना हॅड बीन फिलिंग वॉटर टिल 12:30, 12:30 पर्यंत मोना पाणी भरत आलेली होती. आणि मॉम हॅड बीन सर्विंग इन आर्मी टिल माय बर्थ, माझ्या जन्मापर्यंत माझी आई आर्मी मध्ये सेवा देत आलेली होती. जसा माझा जन्म झाला तसं तिने ती नोकरी सोडली, असा इनडायरेक्टली त्याचा अर्थ होतो. म्हणजे एक तरी आपण स्टार्टिंग पॉइंट सांगू शकतो की क्रिया कधी सुरू झाली होती, एक तरी आपण पूर्ण ड्युरेशन सांगू शकतो की किती काळासाठी ती क्रिया चालू होती, किंवा आपण एंड पॉइंट सांगू शकतो की क्रिया कधी संपली. त्यासाठी आपण सिन्स, फ्रॉम, फॉर, अंटिल, टिल, अप टू अशा प्रकारचे प्रिपोजिशनचा वापर आपण करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण हॅड हे हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे, बीन हे प्रत्यय वापरलेला आहे दोन क्रिया असल्यामुळे, आणि कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे क्रियापदाला आपण आयएनजीचं रूप लावलेलं आहे. सो ही झाली अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आता आपण बंच वाईज सेंटेन्सेस बघूयात, जेणेकरून आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स कसं करता येईल, क्वेश्चन कसं करायचं आहे ते आपण बघूया. ओके, विल सी बंच वाईज सेंटेन्स. सीए हॅड बीन मॅनेजिंग ऑल अकाउंट्स टिल फेब्रुवारी, फेब्रुवारीपर्यंत सीए सगळे अकाउंट्स मॅनेज करत आलेला होता. निगेटिव्ह करत असताना आपल्याला हेल्पिंग वर्ब नंतर नॉट यूज करायचा आहे. पुढे बीन आणि आयएनजी ला कुठेही आपण काही चेंज करणार नाही. व्हॉट एव्हर द चेंजेस इज गोइंग टू बी विथ ओनली सब्जेक्ट अँड द हेल्पिंग वर्ब. सो हॅड इज द हेल्पिंग वर्ब. सो ॲट द टाइम ऑफ निगेटिव्ह हॅड नंतर आपण नॉट यूज करणार आहे निगेटिव्ह करण्यासाठी. अगेन क्वेश्चन करताना हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा येणार आहे, त्याच्यानंतर ना सब्जेक्ट आणि मग बाकीचं सगळं उरलेलं सेंटेन्स. क्वेश्चन मार्क. अगेन हॅडनी क्वेश्चन सुरू होईल, सब्जेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे नॉट, आणि मग पुढे जे काही सेंटेन्स हाफ ऑफ द सेंटेन्स उरलेलं आहे ते सगळं बीन आणि कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे आयएनजी, आणि व्हॉट एव्हर द ऑब्जेक्ट अँड टाइम इज देअर. सीए हॅड बीन मॅनेजिंग ऑल अकाउंट्स टिल फेब्रुवारी, फेब्रुवारीपर्यंत सीए सगळे अकाउंट्स मॅनेज करत आलेले होते. करत आलेले नव्हते, करत आलेले होते का, करत आलेले नव्हते का. शॉर्ट फॉर्म घेऊयात आता. हॅड नॉटचं हॅडंट घेऊन हॅड नॉटचं केलेलं आहे आपण हॅडंट. अगेन हॅडनी क्वेश्चन येईल. लास्टला क्वेश्चन मार्क. सेम बट निगेटिव्ह. बर्ड्स हॅड बीन बिल्डिंग नेस्ट्स सिन्स विंटर, हिवाळ्यापासून पक्षी घरटी बांधत आलेले होते. बांधत आलेले नव्हते, बांधत आलेले होते का, बांधत आलेले नव्हते का. इथं आपण हॅड आणि नॉट सेपरेट घेतलेला आहे, आणि खालच्या सेंटेन्स मध्ये आपण हॅडंट हे शॉर्ट फॉर्म घेऊन काय केलेलं आहे, सेंटेन्स केलेला आहे.
फक्त सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब मध्येच आपल्याला चेंजेस करायचे आहे, जसं की निगेटिव्ह करत असताना किंवा क्वेश्चन करत असताना. बाकी बीन पासूनचं जे काही सेंटेन्स आहे ते जसंच्या तसंच खाली काय होणार आहे, सेम यूज करणार आहे. इथं कुठेही आपण चेंजेस करणार नाही. फॉर एक्झाम्पल बीनला नॉट लावलं किंवा बीनचं शॉर्ट फॉर्म केलं असं होत नाही. वॉट एव्हर चेंजेस वी आर गोइंग टू डू विथ ओनली हेल्पिंग वर्ब. सो दिस इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जेव्हा आपल्याला ॲक्टिव्हिटीज करायचे असतात तर तेव्हा आपण वेगवेगळे टॉपिक यूज करू शकतो. ॲज यू नो, जसं की तुमचं लास्ट समर वेकेशन तुम्ही कसं घालवलंय, किंवा हाव यू एन्जॉयड युअर लास्ट दिवाळी, हाऊ यू वेर हेल्पिंग पूर आला तेव्हा तुम्ही लोकांना कशा प्रकारे मदत करत आलेला होता ते तुम्ही सांगू शकता. असे वेगवेगळे टॉपिक्स घेऊ शकता, जसं हाऊ यू वेर सर्चिंग अ जॉब, त्याच्यानंतर हाऊ डॉक्टर हॅड बीन ट्रीटिंग पेशंट, एखादा डॉक्टर पेशंटला कशा प्रकारे वागणूक किंवा ट्रीटमेंट देत होता ते सांगू शकता. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचाच वापर करायचा आहे. जर गरज वाटली तर सिंपल पास्टचं सेंटेन्स घालू शकता, त्याच्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्सचं यूज करू शकता, इवन पास्ट परफेक्ट टेन्सचं पण यूज करू शकता, बिकॉज ऑलरेडी वी हॅव लर्न दॅट. जर गरजेचं वाटलं तर आपण ह्या गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता जर ॲक्टिव्हिटी सांगायचीच झाली तर आपण कशा प्रकारे सांगू शकतो, जसं शॉपिंग फॉर बर्थडे सेलिब्रेशन. ओके, बर्थडेचं सेलिब्रेशन करायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यासाठी तुम्ही शॉपिंगला गेलेला आहात, तर तुम्ही काय करत आलेला होता, कुणासोबत, कुठं, काय काय, ते सगळं आपण काय करू, डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल, लास्ट इयर देर वॉज माय फादर्स बर्थडे, सो we had been planning about the surprise birthday party. For that we had been thinking what to do. काय करायचं होतं ते आम्ही विचार करत आलेलो होतो. So first we had been making a list of guest list. Then we had been inviting them by call and some personal invitations. Then we had not been telling anything to our parents. My two brothers and one sister had been calling me every time for what to do and how to do. I had been telling them each and everything in detail. They had been also buying some gifts from their own towns. Then I had been giving one big cake order. Then some of my relatives had been coming on the birthday, but some had not been coming. They had been calling my father since morning. At evening we had been giving them surprise. We had been decorating the hall. We had been welcoming the guest. The guest had been wishing my father. My father had been becoming very happy. One by one, all the things, whatever the birthday celebration has done, we had been doing till the late night. अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. मी छोटंसं ॲक्टिव्हिटी एक्सप्लेन केलेली आहे. तुम्हाला ज्या टॉपिकवर बोलायचं आहे त्या टॉपिकवर तुम्ही लिखाण करू शकता. फक्त एवढंच की इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून जास्तीत जास्त सेंटेन्सेसची आपल्याला प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. अगेन, यू नो द होमवर्क, 25 सिंगल सेंटेन्सेस विथ मराठी, 5 बंच वाईज सेंटेन्स विथ मराठी अँड 1 ॲक्टिव्हिटी लिहायची पण आहे आणि ती तुम्हाला परफॉर्म पण करायची आहे. जेवढ्यात जास्त वेळा व्हिडिओ बघाल, पॉज करून करून बघा सारखं व्हिडिओ, की कशा प्रकारे आपण सेंटेन्स केलेला आहे. बंच वाईज सेंटेन्स करत असताना थोड्याशा मिस्टेक्स होतात, जसं नॉट कधी वापरायला पाहिजे वगैरे, ज्याची तुम्हाला ॲक्च्युली प्रॅक्टिस झालेली आहे. कारण आपण 6 बेसिक टॉपिक आणि अगोदरचे 10 टेन्स याच्यामध्ये सगळीकडेच आपण बंच वाईज सेंटेन्स शिकलेला आहे. तरी पण पॉज करून करून किंवा सारखं व्हिडिओ बघून कन्सेप्ट शिकून घेण्याचा प्रयत्न करा. इझी आहे, होऊन जाईल. सो दिस इज फॉर टुडे. थँक्स फॉर नाऊ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं टॉपिक बघूया. टिल दॅट, बाय.